उपयोग लोक कसे करू शकतात आणि आजच्या पिढीसाठी इतिहासाचा उपयोग काय? उपयोजित इतिहास म्हणजे काय? उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी जनांसाठी इतिहास, जनांसाठी म्हणजे लोकांसाठी इतिहास, इतिहासाचा उपयोग लोकांसाठी करायचा, त्याला इंग्लिशमध्ये पब्लिक हिस्ट्री असं म्हणतात. असा पर्यायी शब्दप्रयोग प्रचारात आहे. भूतकाळातील घटनासंबंधीचे जे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमान आणि भविष्यकाळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहास या विषयाद्वारे केला जातो. म्हणजे इतिहासामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याचा उपयोग आजच्या पिढीसाठी आणि भविष्याच्या पिढीसाठी आपण कसा करू शकतो. ज्या गोष्टी इतिहासामध्ये आहेत त्याचा उपयोग किंवा त्याचा अभ्यास करायचा आपण, आणि अभ्यास केल्यानंतर आपल्याला समजलं पाहिजे की आज आपण त्याचा उपयोग कसा करू शकतो. जर तुम्ही हडप्पा संस्कृतीबद्दल जर अभ्यास केला असेल मग तुम्ही त्यामध्ये समजू शकता की त्यामध्ये जो शहर आहे त्याची रचना कशी होती, पद्धतशीर रचना केली होती शहराची. आजचे जे शहर आहेत आपले ते खूप बकाल आहेत, चांगली रचना केलेली नाही आहे, त्यांची काही व्यवस्था पण नाही आहे त्याचा. मग हडप्पा संस्कृतीमध्ये जे शहर होते त्याचा अभ्यास करून आज आपण तेच जे तंत्र आहेत त्यांनी जे सूत्र वापरले होते, त्यांनी जे काम केलं होतं तेच आपण आजच्या शहरांसाठी वापरू शकतो. म्हणजे पूर्वी ज्या गोष्टी घडून गेल्या त्याचा उपयोग आजच्या पिढीसाठी किंवा भविष्याच्या पिढीसाठी आपण वापरू शकतो. त्याचं सगळं हे उपयोजित इतिहासामध्ये असतं, किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये पब्लिक हिस्ट्री म्हणतो किंवा जनांसाठी इतिहास. वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे, सामाजिक उपयुक्तेचे निर्णय घेणे यासारख्या गोष्टींसाठी पूर्वी होऊन गेलेल्या घटनांचा विश्लेषण दिशादर्शक ठरतो. की ज्या समस्या आज आपल्याला आहेत तशा समस्या पूर्वी पण होत्या, मग पूर्वी लोकांनी काय केलं समस्या सोडवण्यासाठी तेच आपण जर अभ्यास केलं मग तशाच समस्या आज आहेत, मग त्या आजच्या समस्यासुद्धा आपण सोडवू शकतो. म्हणून आपल्याला पब्लिक हिस्ट्री किंवा जनांसाठीचा इतिहास किंवा उपयोजित इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. पूर्वी होऊन गेलेल्या घटनांचे विश्लेषण दिशादर्शक ठरते, त्यासाठी इतिहासाचे ज्ञान आवश्यक असते. उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात केवळ तज्ज्ञ व्यक्तींचाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांचा विविध अंगांनी सहभाग असू शकतो. फक्त तज्ज्ञ लोकांनी इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे असं नाही, सामान्य लोकांनी सुद्धा अभ्यास केला पाहिजे आणि त्यांचा पण सहभाग असतो. आता कसा असतो सहभाग बघूया. संग्रहालये, प्राचीन स्थळे यांना भेट देणारे पर्यटक या नात्याने त्याचा सहभाग महत्त्वाचा असतो. की जेव्हा प्राचीन ठिकाणी आपण जेव्हा भेट देतो तेव्हा आपल्याला पण त्या जागेबद्दल समजतं, मग आपणही आपल्या आयुष्यामध्ये त्या जागेबद्दल आपण जे शिकलो त्याचा वापर करू शकतो. पर्यटनामुळे लोकांच्या इतिहासासंबंधीची आवड वाढीस लागते. समाजामध्ये इतिहासाचे जाणीव निर्माण होते. तसेच त्याच्या स्वतःच्या शहरात किंवा गावात असणाऱ्या प्राचीन स्थळांच्या जतन आणि संवर्धनाचे प्रकल्पामध्येही तो सहभाग घेऊ शकतो. जर लोकांना समजलं की या एक वास्तू आहे आपल्या गावामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये, त्याचं जर महत्त्व समजलं, ऐतिहासिक महत्त्व समजलं, मग लोकसुद्धा त्या वास्तूचं जतन करण्यासाठी काम करणार आणि सरकारचे किंवा वेगळ्या सामाजिक संस्थांची मदत करणार. मग त्यामुळे लोकांना इतिहासाबद्दल माहिती देणे खूप गरजेचं आहे. आणि त्याच जे आपले जे किल्ले आहेत किंवा आपले जे महल आहेत खूप आधी बनवलेले आहेत ते आपले राष्ट्रीय संपत्ती आहे, राष्ट्रीय धरोहर आहे. आपले पूर्वजांनी जे कामं केलेत त्याचे ते एक उल्लेख आहे की त्याच्यामध्ये दिसतं की आपल्या पूर्वज किती महान होते. पण ते जर आपण बरोबर जतन नाही केलं मग तर आपल्या पुढच्या पिढीला त्याच्याबद्दल काही समजणार नाही. म्हणून आपण त्या जे पण वास्तू आहे, जे पण संग्रहालय आहे त्याचं जतन केलं पाहिजे. त्या संग्रहालयामध्ये त्या वस्तूंचं जतन केलं पाहिजे, तरच आपल्या पुढच्या पिढीला ते समजणार. म्हणजे ह्यासाठी फक्त इतिहासकारांची किंवा तज्ज्ञ लोकांची गरज नाही आहे, सामान्य माणसाने पण त्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. आता आपण बघूया जनांसाठी इतिहास म्हणजे काय. हा एक प्रश्न पण येतो. इतिहासाविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. उदाहरण, इतिहास हा विषय फक्त इतिहासकारांसाठी आणि इतिहास विषयात अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतो. लोकांना काय वाटतं इतिहासाचा अभ्यास करायची काही गरज नाही, फक्त जे इतिहासाचा अभ्यास करतात किंवा विद्यार्थी असतात त्यांच्यासाठीच इतिहास आहे, त्यांनीच इतिहासाचा अधिक अभ्यास केला पाहिजे. बाकी सामान्य लोकांनी किंवा जे इतिहास सोडून बाकी विषय शिकतात त्यांचं असं म्हणणं असतं की इतिहास आम्हाला वाचण्याची काही गरज नाही. पण असं नसतं. दैनंदिन जीवनात इतिहासासारख्या विषयाचा काही उपयोग नसतो असं लोकांचे म्हणणं असतं. इतिहासासारखा विषय आर्थिकदृष्ट्या उत्पादन क्षेत्रात जोडला जाऊ शकत नाही. आता लोकांचं काय म्हणणं असतं की पैसे कमवण्यासाठी किंवा उत्पादन किंवा आपण अर्थकारणासाठी इतिहासाचा काही वापर करू शकत नाही. पण असं नाही आहे. इतिहासामध्ये ज्या गोष्टी आहेत जर आपल्याला त्या बघायच्या असतील मग आपण पर्यटक म्हणून त्या ठिकाणी जातो आणि पर्यटनामुळे पण खूप पैसा निर्माण होतो. मग असं आपण चुकीचं असं आपली समजूत आहे की इतिहासामुळे काही संपत्ती निर्माण नाही होऊ शकत किंवा आर्थिकदृष्ट्या काही काम नाही आहे इतिहासाचं, असं जे आपले विचार आहेत ते चुकीचे आहेत. अशा गैरसमजांवर मात करत इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमानात जीवनसरणीशी जोडणारे क्षेत्र म्हणजे जनांसाठी इतिहास. परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये जनांसाठी इतिहास या विषयातील अभ्यासक्रम शिकवलेले जातात. जनांसाठी इतिहास म्हणजे इतिहासाचा वापर
इतिहास जो आधी आपल्या घडून गेला आहे त्याचा वापर आजच्या पिढीसाठी आपण कसा करू शकतो, इतिहासामध्ये जे ज्ञान आहे ते आजच्या पिढीच्या भल्यासाठी आपण कसा वापर करू शकतो, ही एक शाखा आहे इतिहासाची, तिला म्हणतो जनांसाठी इतिहास. भारतातील बंगळुरू येथे सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री हा स्वतंत्र विभाग आहे. तेथे या विषयातील प्रकल्प आणि संशोधनाचे काम चालते. भारतामध्ये एक असं एक विद्यापीठ आहे किंवा कॉलेज आहे, तिकडे त्या कॉलेजचं नाव आहे सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये एक वेगळा विभाग आहे, त्या विभागाचं नाव आहे सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री. मग त्या विभागात पब्लिक हिस्ट्री किंवा जनांसाठी इतिहास यासाठी वेगळ्या तरीकेने संशोधन केलं जातं आणि इतिहासाचा जो वापर आहे तो आजच्या पिढीसाठी कसा करू शकतो याबद्दल ते संशोधन करतात. उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन. आता वेगवेगळ्या विषयांमध्ये कसं संशोधन करायचं आणि त्या विषयांमध्ये इतिहासाचा उपयोग कसा करू शकतो हे आपण बघूया. इतिहास भूतकाळात घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतो. वर्तमानात दिसणाऱ्या मानवी जीवनाचे घडण ही त्या घटनांवरच आधारलेली असते. आज जे समाजात आपल्याला दिसतं, जे नवीन नवीन बदल घडलेले आहेत, जे पण गोष्टी आपल्याला दिसतात त्याचा आजच जे बनलेले नाही आहेत त्याच्या मागे इतिहास आहेत. त्या प्रत्येक गोष्टीचा, समजा आपण एक उदाहरण घेतला मोबाईल फोन. आज जो आपण मोबाईल फोन वापरतो तो आजच नाही बनला, त्याच्या मागे पण खूप संशोधन झालेलं आहे. म्हणजे आधी पण खूप मोबाईल आले, मग एक टप्पा करत आपण नवीन मोबाईल बनवत गेलो, नंतर त्यामध्ये सुधारणा करत गेलो आणि आज आपल्याला जे मोबाईल भेटतात ते एक आधुनिक मोबाईल आहेत. त्याच्या मागे एक वेगळ्या तंत्रज्ञान होता, त्याच्या मागे वेगळा होता, त्याच्या मागे वेगळा होता. मग आज जर आपल्याला शिकायचं असेल मोबाईलबद्दल, मग त्याच्या आधी पण आपल्याला कसे मोबाईल होते, कसे लोक बनवायचे हे पण शिकलं पाहिजे. तसं प्रत्येक क्षेत्रात होतं. जसं आपण आज शिक्षणाच्या बद्दल बोलतो, मग शिक्षण पहिले कसं द्यायचे, आता कसं आहे, आता आपण आधुनिक शिक्षण घेतो, पूर्वी वेगळं शिक्षण असायचं. मग प्रत्येक क्षेत्रामध्ये जर आपण अभ्यास केला, मग प्रत्येक क्षेत्राचा जर अभ्यास करायचा असेल मग त्या क्षेत्राच्या इतिहासाचा पण अभ्यास करायला पाहिजे. तुम्ही विज्ञानाचा जर अभ्यास करता, मग तुम्हाला विज्ञानामध्ये पूर्वी काय विज्ञानाच्या मध्ये संशोधन झाले हे पण शिकवतात. कारण आजचे जे गोष्टी बघतो विज्ञानात ते आजच नाही घडल्या, त्याच्या मागे पण खूप लोकांनी मेहनत घेतली. मग त्यांचे मेहनतीचा पण अभ्यास केला पाहिजे. म्हणजे त्या शाखेचा, इतिहासाचा पण अभ्यास केला पाहिजे. विज्ञान एक शाखा आहे किंवा अर्थकारण एक शाखा आहे, अर्थशास्त्र एक शाखा आहे, पण त्या शाखेचा इतिहासाचा पण अभ्यास केला पाहिजे. म्हणजे ती शाखा कुठून आली, कोण विचारवंत होते किंवा इतिहासामध्ये कोण संशोधक होते, त्यांनी काय संशोधन केले, हे सगळं आपल्याला ज्ञान करून घेणे खूप महत्त्वाचं आहे. उदाहरण, या घटनात राजकारण, सामाजिक धार्मिक संघटन, तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान आणि विज्ञान यासारख्या विविध क्षेत्रामध्ये घडलेल्या असतात. प्रत्येक क्षेत्रात ज्ञान संचयाचा स्वतंत्र इतिहास असतो. त्या क्षेत्रात पुढील वाटचालीची दिशा आणि ज्ञान संचयाच्या स्थितीवर अवलंबून असते. की नवीन जर आपण कुठलं पण क्षेत्र घेतला, त्या क्षेत्राचा काही ना काहीतरी इतिहास होतो. त्या क्षेत्राचा जर आपण अभ्यास करतो, मग त्याचा इतिहासाचा अभ्यास करून घेणं पण खूप महत्त्वाचं आहे. त्या अनुषंगाने अनेक विषयावर इतिहास संशोधन पद्धती उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ आता आपण एक बघूया. पहिला उदाहरण आहे तत्त्वज्ञान. विविध विचारसरणीचा उगम, त्यामागील वैचारिक परंपरा आणि त्या विचारसरणीच्या वाटचालीत इतिहास समजून घेणे. त्यासाठी तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. कुठलाही विषय आहे, कुठलाही आपण विषय बघूया, मग तो प्रत्येक एक विचारवंत असतो, तो विचार मांडतो. त्या विचारानंतर ते, समजा आपण राज्यशास्त्राचा विचार घेऊया, मग राज्यशास्त्रामध्ये जे लोकशाही आहे किंवा लोकशाही एक विचार आहे, मग समाजकारण आहे किंवा लोकशाही, हे प्रत्येक एक विचार आहेत. मग ते विचार कुठल्या ना कुठल्या तरी माणसाने मांडला असेल, सर्वप्रथम कोणी मांडलं, असे आपण जेव्हा अभ्यास करतो, मग त्या माणसाचं काय विचार होते, त्या माणसाचं काय तत्त्वज्ञान होतं, ह्याचा आपण अभ्यास करावा लागतो. मग आजचा जर आपण अभ्यास करतो त्याच्या मागे खूप इतिहास असतो. म्हणजे आज जर आपण बोलतो की भारत एक लोकशाही देश आहे, आजच एका दिवसात नाही लोकशाही बनला, त्याच्या मागे पण खूप मेहनत आहे. आणि तसंच ती लोकशाही ही एक तत्त्वज्ञान आहे, लोकशाही एक विचार आहे. मग तो विचार कोणी आणला, त्यानंतर त्याच्यामध्ये काय बदल होत गेले, कुणी त्यामध्ये काम केलं, मग ते सगळं आपल्याला अभ्यास करावा लागतं. मग त्यासाठी तत्त्वज्ञानाचा, कुठलाही तत्त्वज्ञान असू दे, त्याचा इतिहासाचा पण अभ्यास केला पाहिजे. तत्त्वज्ञान समजून घेताना तो तत्त्वज्ञान ज्या भाषेतून व्यक्त होतो ती भाषासुद्धा आपण शिकली पाहिजे. मग ती भाषेचा इतिहासाचाही उपयोग होऊ शकतो. मग ती भाषा आपण शिकली पाहिजे, तरच आपल्याला समजणार. विज्ञान. जेईई और नीट की तैयारी को देना चाहते हो सॉलिड बूस्ट? तो मोशन लर्निंग ऐप लेकर आया है प्रीमियम कंटेंट का फ्री ट्रायल एक्सेस फॉर एवरी क्लास स्टूडेंट. वैज्ञानिक शोध आणि सिद्धांतात याचा कालक्रम आणि शोधांमधील कारण परंपरा साखळी